हाय, मी स्मिता भोसले. मी आशिष सरांकडे न्यूमरॉलॉजीचे क्लासेस शिकलेले आहे. मी लोशो ग्रीड शिकले, त्याच्यानंतर मी चार्डिन शिकले आणि त्याच्यानंतर मी पायथा पण शिकले त्यांच्याकडे. तर खूप डिटेलिंगमध्ये छान सर शिकवतात. सगळ्या ज्या क्वेरी ज्या आहेत त्या सॉल्व करतात. मी खूप सारे क्वेश्चन केले क्लासमध्ये आणि सरांनी ते सगळे सॉल्व पण केले. इवन आफ्टर क्लास झाल्यानंतर पण लोशो संपल्यानंतर चार्डियनची बॅच स्टार्ट झाली, तर मी लोशोची प्रॅक्टिस करून व्हॉट्सअप ग्रुपला पोस्ट करायचे. त्याचे सर चेक करायचे, चुकलं असेल तर सजेशन द्यायचे आणि करेक्ट असेल तर कन्फर्मेशन द्यायचे. पण त्याच्यामुळे मग आपला कॉन्फिडन्स लेवल पण वाढतो. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे काही फीस चार्ज न करता काही ग्रीड मी फ्री ऑफ कॉस्ट केल्या काही क्लायंटच्या. म्हणजे क्लायंट्स म्हणजे माझे फ्रेंड्स, फॅमिली असेच होते स्टार्टिंगला. आणि त्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट्स क्लायंटला आले. फॉर एक्झाम्पल, एक माझ्या क्लायंट होत्या, त्यांच्या मुलाला जॉब नव्हता लागत आणि आय टीमध्ये त्याचं एज्युकेशन झालं होतं आणि तो डिप्रेशनमध्ये होता. त्याला काही रेमेडीज दिल्या. फॉर एक्झाम्पल, त्याचा 5 मिसिंग होता, 3 मिसिंग होता सक्सेसचा. तर काही रेमेडीज दिल्या, त्याने त्या केल्या. 3-4 महिन्यानंतर त्याला काहीतरी टेम्पररी जॉब लागला आणि त्याचं डिप्रेशनमधनं तो बाहेर पडला. त्या मॅमनी मला कॉल करून सांगितलं, आय एम व्हेरी हॅपी की तो डिप्रेशनमधनं बाहेर पडला आहे आणि तुम्हाला खूप ब्लेसिंग मिळतील. ते ब्लेसिंग मिळतील हा शब्द खूप इम्पॉर्टंट होता. आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो हे नॉलेज घेऊन हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि थँक्यू सो मच आशिष सरांनी एवढं डिटेलमध्ये शिकवल्यामुळे मी हे करू शकते आहे. त्याच्यानंतर चार्डियन न्यूमरॉलॉजी पण जी मी शिकले त्याच्यामध्ये काही लोकांचं मी टॅली केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, चॅलेंज नंबर जे सर शिकवतात, तर एका मॅम होत्या, त्यांचं जे फर्स्ट लाईफ होतं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे पैसा कमी होता, म्हणजे लक्झरियस थिंग्स काही नव्हत्या, स्ट्रगल होता खूप त्यासाठी. तर 6 मिसिंग होतं, 6चं चॅलेंज होतं त्यांना. आणि जबाबदाऱ्या खूप होत्या त्यांच्यावर त्यावेळी. त्याच्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये हॅपीनेस नव्हता. पैसा असला तरी हॅपीनेस नव्हता तेवढा. तर 3 मिसिंग होता त्यांच्या ह्याच्यामध्ये. आणि मिसिंग म्हणजे चॅलेंज होतं. मग त्याच्यानंतर त्याप्रमाणे क्रॉस स्टडी केल्यानंतर कळतं की हे किती परफेक्ट मॅच होतं आहे. त्याच्यानंतर पायथामध्ये अजून काही डिटेल गोष्टी शिकल्या. पायथामध्ये आपल्याला नेम चेंज करताना, खूप गोष्टी करताना कार्मिक गोष्टींचा खूप विचार करावा लागतो, कार्मिक नंबर्सचा विचार करावा लागतो, मास्टर नंबरचा विचार करावा लागतो. सो इतक्या डिटेलमध्ये रील्स आपण बघतो, सगळं बघतो, पण जे डिटेल नॉलेज सर देतात ते कुठल्याही रीलमध्ये किंवा ऑनलाईन कोर्समध्ये मी तर बघितलेलं नाही आहे मिळतं म्हणून. आणि ऑफकोर्स कर्म वगैरे असतात, कर्ममुळे जो आहे ते भोगावं लागतं सगळ्यांना. पण जेव्हा आपण न्यूमरॉलॉजी शिकतो, लोकांना काही रेमेडी देतो, त्याच्यामुळे तो दाह कमी होतो. मी म्हणेन, काही सफर तर करायचं आहे प्रत्येकाला, पण तो दाह कमी होतो. आणि सरांनी जे छान शिकवले त्याच्यामुळे आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो ही फिलिंग खूप ऑसम आहे मी म्हणेन. आणि मला खूप अजून शिकायचं आहे, पण जे मी शिकले आता त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे माझी आता प्रॅक्टिस चालू आहे, अजून खूप शिकणार आहे, सरांकडनं शिकणार आहे. आणि थँक्यू सो मच आशिष सर, ज्या प्रकारे तुम्ही इन डिटेल आम्हाला नॉलेज दिलं आणि ज्या प्रकारे मी ते करते आणि माझे क्लायंट्स खूप हॅपी आहेत. ते खूप छान आयुष्य लीड करत आहेत आणि बऱ्याचशा प्रॉब्लेममधनं सॉल्व्ह होतात. काही जणांचे मी हाऊस नंबर चेंज करून दिले आणि त्याच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये पण खूप खूप बदल झाला आहे. ही विद्या किंवा हे जे नॉलेज आहे ते खूप लाईफमध्ये आपल्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्सला एक मार्ग मोकळा करून देतं असं मी म्हणेन. आणि थँक्यू सो मच. हा माझा फीडबॅक मी देते सूक्ष्म ऊर्जा आणि आशिष सरांच्या न्यूमरॉलॉजी क्लासला. थँक्यू सो मच सर.